नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, आपल्याला नमो शेतकरी सन्मान निधी योजना माहित असेल। पीएम किसान योजनेमध्ये ज्या पद्धतीने आपल्याला केंद्र शासनामार्फत 6000 रुपयाचं अनुदान दिलं जातं, त्याच पद्धतीने महाराष्ट्र शासनाकडून सुद्धा वार्षिक 6000 रुपयाचं अनुदान या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत दिलं जातं। ही मित्रांनो योजना चालू वर्षामध्ये महाराष्ट्र शासनाकडून सुरू करण्यात आली। 2023-24 मध्ये या योजनेला सुरुवात झालेली आहे। या 23-24 चे मित्रांनो संपूर्ण वर्षाचे 3 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती शासनामार्फत जमा करण्यात आलेले आहेत। भरपूर शेतकरी ह्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेतलेले आहेत। तर अशातच मित्रांनो आता चालू घडीला पाठीमागच्या 2 दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ टाकला। नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा जो स्टेटस आहे, म्हणजे पीएम किसान योजनेमध्ये ज्या पद्धतीने आपण आपला स्टेटस चेक करतो, खात्यावरती येणारे हप्ते कशा पद्धतीने आलेले आहेत, किती तारखेला आले आहेत, संपूर्ण स्टेटस आपल्याला ज्या पीएम किसानच्या वेबसाईट वरती पाहता येतो। तर त्याच पद्धतीने आपल्याला नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा स्टेटस कसा पाहता येईल, आपल्या खात्यावरती आलेले हप्ते कोणत्या बँकेत आलेले आहेत, कधी आलेले आहेत, याचा संपूर्ण स्टेटस आपण नमो शेतकरी सन्मान निधीच्या वेबसाईट वरती चेक करू शकतो। तो कशा पद्धतीने चेक करू शकतो याची संपूर्ण अशी माहिती आपण पाठीमागच्या व्हिडिओ दिलेली आहे। व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन, आय बटन मध्ये सुद्धा तुम्हाला लिंक पाहायला मिळेल। तर तुम्ही ता व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरून नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा संपूर्ण हप्ता आलेली संपूर्ण रक्कम चेक करू शकता। आता मित्रांनो, या ठिकाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली एक नवीन अडचण सांगणार आहोत। ती अडचण म्हणजे मित्रांनो, नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कोणत्या वेबसाईट वरती फॉर्म भरावा लागेल। तर या संबंधीचे प्रश्न संबंधित शेतकरी आपल्याला विचारत आहेत। भरपूर शेतकरी याबद्दल संभ्रम निर्माण झालेला आहे की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेची वेबसाईट उपलब्ध आहे आणि त्याच्यावरती आपल्याला फॉर्म भरायचा आहे। तर या अफवांवरती मित्रांनो विश्वास ठेवू नका। नमो शेतकरी सन्मान निधी योजनेची साइट उपलब्ध आहे, परंतु त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा नवीन फॉर्म भरावा लागत नाहीये। याच्यासाठी मित्रांनो आपल्याला पीएम किसान योजनेवरती अप्रूव्ह मिळालेला जो फॉर्म आहे, म्हणजे पीएम किसान योजनेमध्ये जे शेतकरी पात्र असणार आहेत, तर असे संपूर्ण शेतकरी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी पात्र ठरणार आहे। कारण की ज्यावेळेस महाराष्ट्र शासनाकडून जीआर प्रसिद्ध करण्यात आला, तर त्या जीआर मध्ये आपल्याला सविस्तर माहिती देण्यात आलेली होती की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेमध्ये जे शेतकरी पात्र ठरणार आहेत ते संपूर्ण पीएम किसान योजनेचे पात्र असलेले शेतकरी असणार आहेत। याच्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून केंद्र शासनाकडे जे पात्र शेतकरी झालेले आहेत, पीएम किसान योजनेमध्ये जे पात्र शेतकरी असणार आहेत, तर अशा संपूर्ण शेतकऱ्यांची यादी महाराष्ट्र शासनाने मागवली होती। तर या यादीची मित्रांनो एक प्रत आपल्या केंद्र शासनाकडून महाराष्ट्र शासनाला पाठवण्यात आली आणि त्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी सन्मान निधी योजनेमध्ये संपूर्ण शेतकऱ्याचा समावेश केला। त्याच्यामुळे मित्रांनो या संबंधितचा अफवावरती विश्वास ठेवू नका। नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा कोणताही आपल्याला नवीन फॉर्म भरायचा नाहीये। आपण जर पीएम किसान योजनेमध्ये पात्र ठरत असाल, तर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेमध्ये सुद्धा तुम्ही पात्र ठरणार आहात। त्याचबरोबर या ठिकाणी सांगू इच्छितो की चालू घडीला मित्रांनो भरपूर नवीन शेतकऱ्यांनी फॉर्म भरलेले आहेत। पीएम किसान योजनेचा तर हप्ता आलेला आहे, परंतु नमो शेतकरी सन्मान निधीमध्ये त्यांचं स्टेटस जे आहे ते पाहायला मिळत नाहीये। मित्रांनो, आपला नवीन फॉर्म असल्यामुळे व्हेरिफिकेशनला थोडा वेळ लागेल, परंतु जर तुम्ही पीएम किसान योजनेसाठी पात्र ठरणार आहात तर घाबरण्याचे कोणतेही कारण नाही। तुम्ही नमो शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी सुद्धा पात्र ठरचाल। तुमची जी रक्कम काही थकीत असेल ती तुम्हाला संपूर्ण एखाद्या हप्त्याबरोबर भेटली जाईल। त्याच्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा। फक्त तुम्ही आपल्या चुकांवरती लक्ष द्या। पीएम किसान योजनेमध्ये खात्याला कोणत्याही प्रकारची चूक झालेली नाही, आपली केवायसी झाली असेल, आधारला बँक लिंक असेल, लँड सेलिंगचा काही प्रॉब्लेम नसेल, तर नक्कीच तुम्हाला सुद्धा नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे पैसे भेटून जातील। तर मित्रांनो, एक चालू घडीला अतिशय महत्त्वाची अपडेट होती। भरपूर शेतकऱ्यांमध्ये अफवा पसरली जात आहे की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी नवीन फॉर्म भरले जाणार आहेत, तर कोणत्याही प्रकारचे नवीन फॉर्म भरले जाणार नाहीयेत। तुम्ही जर पीएम किसान योजनेमध्ये पात्र असाल तर नमो शेतकरीमध्ये सुद्धा तुम्ही पात्र ठरणार आहे। तर मित्रांनो, माहिती समजली असेल तर आपल्या मित्रांना नक्की पाठवा, जेणेकरून त्यांना सुद्धा याबद्दलची सविस्तर डिटेल घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती सुद्धा पाहायला मिळेल। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी मित्रांनो महत्त्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।